पुणे महानगरपालिकेतनं एक धक्कादायक बातमी सगळ्यांसमोर आहे. ते म्हणजे एका माणसाने फक्त जास्त कर लावला या गोष्टीवरून पुणे महानगरपालिकेमध्ये येऊन संगणक विभागामध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना धमकावलेलं आहे आणि रिव्हॉल्वर दाखवून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न त्या माणसाने इथे केल्याची बातमी आपल्या सगळ्यांसमोर होते. थोड्या वेळापूर्वीच ही घटना पुणे महानगरपालिकेमध्ये घडली होती. आता इथे प्रश्न असा पडतो की पुणे महानगरपालिकेसारख्या प्रतिष्ठित जागेवरती रिव्हॉल्वर दाखवणं, ते पण कर्मचाऱ्यांना जाब विचारणं वेगळं असताना रिव्हॉल्वर दाखवून धमकवणं हे टोटली वेगळं, म्हणजे दहशत मारण्याचा प्रयत्न इथे झाला होता आपण असं म्हणू शकतो. पण आता इथे प्रश्न असा पडतोय की खरंच जास्त कर लावल्यामुळे ही घटना घडली आहे का, ह्याला अजून दुसरं कुठला अँगल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या आतमध्ये असल्या गोष्टी होणार असतील तर पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सुरक्षित आहेत का, हा देखील एक मोठा प्रश्न पडतो इथं. आता पोलीस तपासामध्ये नेमकं काय समोर होते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू. म्हणजे हा माणूस कोण होता, त्यांनी कुठल्या खऱ्या कारण किंवा कुठल्या कारणावरनं इथे येऊन पिस्तूल दाखवली, आणि या सर्व गोष्टींबद्दलची ज्या पुढे अपडेट्स येत राहतील आम्ही तुम्हाला नक्की पोहोचत राहतो. पर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशेत.